प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याच्या नंतर आता या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता त्यातील आता काही कार्यकर्ते आणखी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भात पोलिसांना निवेदन दिले। माझ्यासोबत त्यांचे काही सहकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत। काय सांगाल तुम्ही? आता पोलिसांना निवेदन दिले, कारवाईची मागणी करताय, काय मागणी आहे? नाही, कारवाई करावंच लागते कशामुळे? कारण की जे त्यांचा प्रयत्न होता, एक आता माझी भाषा कमी पडती पण एक व्हायलेन्स इन्साइट करायचा प्रयत्न होता, एक त्यांना ते भांडण लावायचेच होते। त्यांना ताकद कोणाची असती सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपली ताकद काय दाखवायची, तर मग मनात तुम्ही दाखवा मी माझी ताकद दाखवतो, ते चुकीचं आहे ना। आज एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढ्या मोठ्या व्यक्तीचं जर तुम्ही असं विषय असं बोलतात, असं भाषा वापरतात, शब्द भुरटे आहे, ते असं बरोबर नाही। आम्ही पण त्यांना काही म्हणू शकत नाही, त्यांना म्हणायला भरपूर शब्द आहेत, पण आपण एक आमच्या घरच्यांनी सगळे आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिकवलंय का आम्हाला बोलतात की बाबा नाही असं चुकीचं आहे। आम्ही वयाने लहान आहेत, वयाचं ते समज ठेवून आम्ही सगळं प्रयत्न करायला लागलो। मात्र आता तुम्ही निवेदन दिले, काय मागणी आहे निवेदनाच्या माध्यमातून? त्यांच्यावर कारवाई हो, जे काय ते पोलीस प्रशासनाला जे काय त्यांचे सगळे व्हिडिओ आहेत, हां सगळंच ते आम्ही नाही ठरवणार, ते तुम्ही ठरवा ना। त्यांना सगळं त्यांच्या कायद्यामध्ये काय काय चुकीचं बसतं काय बसत नाही ते बघून त्यांनी ठरवा। नक्कीच आणखी कार्यकर्ते काय मागणी तुम्ही आता निवेदनाच्या माध्यमातून केली आहे आणि तुमचा काय इशारा असणार? धनगर समाजाचे मी पांडुरंग मस्के भोगलगाव, आमचे आदरणीय भैयासाहेब असू द्या, शिवक्षेत्राचे सगळे परिवारांचं आमच्या पहिल्यापासून बापदाद्यापासून आम्ही त्याचे सुखादुःखामध्ये आम्हाला सहभागी होते आणि ह्यांनी जातीवादीचा रोष ह्या लक्ष्मण हाकेने करायला नव्हता पाहिजे आणि असं विनाकारण दांडक्याचा शब्द हे करायला नव्हता पाहिजे। आजपर्यंत आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण, मराठी समाज आमच्या खांद्याला खांदा लावून सुखादुःखामध्ये उभा राहतात आणि विनाकारण जर असा जर जातीवाद झाला तर आमच्या गावात, खेडेगावामध्ये असो, सिटीमध्ये असो, कुठं बी अन्याय जर झाला तर तू लक्ष्मण हाके याला जबाबदार तू राहशील। तू दांडक्याची भाषा कशाबद्दल करतोस? तू भुरट्या का शब्द वापरला असतो? विनाकारण तू जातीला तेढ निर्माण करण्याचं काम करतोय। तुला असा अधिकार दिला का संविधानाने? कशाबद्दल तू असा विनाकारण त्रास देऊ नको। मराठी समाजाला त्यांना आरक्षण मिळू दे, तुला काय त्याचा त्रास आहे? आपल्याला ओबीसीतून एसटी मध्ये जायचंय, विनाकारण का त्रास द्यायला असतो? असं समाजाचा माझा विरोध आहे आणि निषेध करतो हा विषयावर। नक्कीच आता तुम्ही निवेदन दिलंय पोलिसांना, काय निवेदनामध्ये स्पष्ट मागणी तुम्ही केलेली आहे अधिकाऱ्यांकडे? कारण या तालुक्याचे लाडके आमदार विजयराजे पंडित साहेब यांच्यावर जे बोलले हाके त्यांच्या विरोधात त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण संवैधानिक पदावर विजयराजे पंडित हे आमदार आहेत आणि हाके हा कुठल्याही पदावर नसताना त्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची, परंतु या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये मराठा समाज नसणार आहे, त्याच्या विरोधामध्ये येथील सर्व धनगर, माळी, हटकर सर्व ओबीसी समाज त्याच्या विरोधामध्ये येणार आहे आणि तो विनाकारण या सर्व गुन्हेगारांनी या ठिकाणी राहतात, सर्व वातावरण खराब करण्याचं काम हा हाके करत आहे। सर्व या ठिकाणी अशांतता माजवण्याचं काम हा हाके करत आहे, तरी प्रशासनाने त्याला या ठिकाणी येऊ देऊ नये, त्याला बीड जिल्हा बंद करावा, नसता आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने करण्यात येईल। नक्कीच प्रशासनाकडे आता निवेदन देण्यात आलंय आणि लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आता कारवाईची मागणी आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। मात्र आता लक्ष्मण हाके गेवराईमध्ये येणार का आणि पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।